हॅलो गाईज, दिस साईड तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर 6568 येसवर पोषा बाय. तर पोषा नमस्ते की दिवसा सुरुवात झाले. आम्ही आता आलोय आमच्या इकडे जिथं आम्ही राहतो तिथं. आणि सांजूला थोडंसं जास्त लागलं मित्रांनो, मला कमी. काल ड्रेसिंग वगैरे केले, बघू शकता तुम्ही. थोडं थोडं मी चालतोय आणि एफ आहे ब्रदरकडेच. कारण आम्ही काल कारमध्ये आलो, कारण मला काही बाईक काय चालवता आली नसती त्याच्यामुळे. आणि इथं आपली एफ असायची, आज एफ नाही इथं. इकडे आहे आपली R1. कशी आहे मला कमेंट करून सांगा. आली इकडे काम करते मस्तपैकी. दिवसा सुरुवात. संजू तिकडे बसले घरामध्ये मस्तपैकी. आणि भारी दिवस आजचा पण दिवस. आणि सकाळी सकाळी पाऊस पडून गेला. वातावरण बघा कसं आहे, हे बघा. सकाळी सकाळी पाऊस पडून गेला मस्तपैकी. थोडंसं बोलायला मी कन्फ्यूज हो राहिलो, काय बोलू काय नाही बोलू, कसं बोलू वगैरे. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली. आम्ही गेलो तो याच्यामध्ये पाणी नाही, याच्यामध्ये पाणी टाकू पक्ष्यांसाठी. इकडे पण टाकू, पूर्ण सुकून गेलेत. कारण काल आम्ही नव्हतो, पाणीच नाही त्याच्यामध्ये. ऊन भरपूर आहे ना पोषांना. हे बघा अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे. ढगं वगैरे निघालेत त्या साईडला. म्हणजे आता वडिलांना मी कॉल वगैरे केला तर ते बोलले सकाळी म्हणे थोडंसं म्हणजे पावसाचं वातावरण आहे, पाऊस काय नाही आला. तर सांजो आवाज देते, सांजो आलो मी. तर हो हो मम्मीलाच पाठवतो. तर मस्तपैकी वातावरण आहे इकडं. तर आता उद्या 1-2 दिवसात पाऊस येईलच. वडील बोलले की ढगाचा तरी तिकडे गावाकडे पाऊस होईल. नाशिकचं असं वातावरण आहे, ढगं वगैरे आहेत. सकाळी तर जबरदस्तच होते, काळे काळे एकदम. थोडासा हलका हलका पाऊस पडून गेला. इकडे बघू शकता ओलं वगैरे आहे इकडे. आता ऊन आहे एकदम कडक. चला मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. पोशाबाईचे ब्लॉग येतील. पोषानं काच केला काच काच, झुंगाराला सुंगा. माझ्या थोडंसं इथं लागलंय, पायाला लागलंय. आणि तुम्हाला दाखवलं तर थोडंसं इथं हाताला इथे लागलं. तर बस इतकंच आहे मायनर. सांजूला थोडंसं आलं, तर इथं थोडंसं फोड आलाय. हा बघा, बघू शकता तुम्ही. बस चला मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. चलो. आर यस यस टी यू हां डब्ल्यू एक्स वाय. येस ना, परफेक्ट परफेक्ट सांजू. वाव. अजून काय काय वाचायचं आहे? भरपूर वाचायचं आहे ना आपल्याला. हा येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. वाव, परफेक्ट सांजू वाचलंस एकदम मस्त पैकी. मित्रांना सांजूचे बाबा आले होते, तर त्यांची पोल्ट्री आहे. त्यांनी डायरेक्ट अख्खी जिवंत कोंबडी आणले सांजूसाठी. दुपार झाले आणि सांजूला बघायला आता शेजारी पाजारी आलेत बरं का. दुसऱ्या दिवशी सांजूला बघायला सांजूची आजी आले, सांजूचे बाबा आलेत आणि सांजूचे मोठे पप्पा आलेत. इकडे आता सांजूची ड्रेसिंग काढायला सुरुवात केली. हो, हळूच हळूच. थोडं दुखत आलं का मला सांगायचं का हळू काढा सांग. तिकडे दादा आहे है ना गोपीचंद. दुखायला लागलं का सांग ना. हळूच हळूच हळूच. ह्या साईडला ना मस्तपैकी चंद्र उगवलाय बघा. चंद्र कसा दिसू राहिलाय हा बघा इकडे ह्या साईडला. आणि ना आता मी बसलोय मस्तपैकी बाहेर. वारा मस्त आहे, तर वाऱ्यामध्ये बसलोय. आणि इकडं बँडेज आपलं आता थोडंसं आज मी काढलं त्याच्यावरती गावठी आता ते एक औषध लावलं आहे. आणि आता कोरडं झालं एकदम मस्तपैकी. सांजू तिकडे त्या साईडला झोपले. आता मी इथं मस्तपैकी वाऱ्यात आहे आणि विहान दादा पण आहे. तर त्याचा मूड झाला तर तो इथं थोडा वेळ झोपेल मस्तपैकी वाऱ्यामध्ये. आता तो TV बघतोय. आणि आई वडील आले त्याच्यानंतर मोठा भाऊ आला होता. ते सर्वजण गेलेत आता निघून. 4 वाजता असे ते गेले. जेवण वगैरे आमचे झाले मस्त. इकडं आता वारा सुटला एकदम मस्त पैकी बघा. झाडांची पानं कशी हालत आहे बघा. तर मित्रांनो आता मस्तपैकी रात्रीचे 9:30 वाजता आहेत आणि विहान आणि मी बाहेर आहे है ना. आम्ही दोघं आता मस्तपैकी बाहेर झोपतोय. चलो आजचा दिवस फक्त चलो टाटा बाबा. सी सून मस्तपैकी वारा आहे म्हणजे थोडा वेळ बाहेर झोपतो, नंतर मग मध्येच जाणार आहे. चलो गुड नाईट. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो ना. चलो टाटा बाय, गुड नाईट.